मुख्यमंत्र्यांनी आमचा अंत बघू नये असा इशारा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारला दिला। शिवाजी पार्कवरच दिवाळी साजरी करायची असा निर्धार बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केलाय, तर मुख्यमंत्र्यांनी आता बंजारा समाजाचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यासोबत आहेत हरिभाऊ राठोड, माजी खासदार आहेत आणि संविधानिक प्रक्रियेचे अभ्यासक आहेत। आरक्षण हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि हरिभाऊ राठोड एक क्रांतिकारी म्हणण्यापेक्षा एकदम कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच एकमेव पर्याय असल्याचं आणि तो लागू करणं गरजेचं आहे असं मत नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलेलं आहे। आरक्षण दिल्याशिवाय मी मरणार नाही। आरक्षण आणि मी दिल्याशिवाय म्हणजे बघा, एक यवतमाळच्या भाषणामध्ये माझ्या तोंडून असं निघालं, मी देणार आहे आरक्षण। लोकांना वाईट वाटतं ते याचं स्वतः याचं कारण काय हे जाऊ दे, आधी गोष्ट आणखी मोठी करणार आहे त्या दिवशी कधी 17 तारखेला 19 तारखेला माझी मोठी गोष्ट आहे पुढे, म्हणजे वाट पाहावं आंदोलन काय थांबव। अरे तुम्ही म्हणता ना तिकडे आंध्र कर्नाटक एसटी आहे आणि तिथे मग 4 पोरं लागले 5 पोरं लागले, काय 4 आणि 5 पोरं मग जा बरं नॅशनलाइज बँकेत महाराष्ट्र बँकेत स्टेट बँकेत तुमचा कोणी आहे का? तिथे नोकरी आहे का? का नाही? तिथे क्लार्कही नाही शिपाई नाही का नाही? कारण ते जाऊ दे, महाराष्ट्रात सुद्धा अशी परिस्थिती होती, महाराष्ट्रीयन लोक सुद्धा ISIPS कडे का जायचे नाही का? बिहारचे लोक व्हायचे काय दोन काही कळत ओबीसी करू करत ओबीसी करू करता इंदिराजी बोले और देश डोले, म्हणजे एवढे त्यांच्याकडे 400-450 खासदार, तर तेव्हा त्या करू शकल्या नाही। याचं कारण काय? एकदा मी सोनियाजीकडे गेलो, सोनिया गांधींना म्हटलं, मॅडम आमचं एक करा, तुम्ही आता आयोग लावा। तो आपको आरक्षण है ना? म्हटलं आहे मॅडम। कितना है? 27%, 27% ओबीसी। और आपकी मांग क्या है? 60%। हे जे आयोग आता जे स्थापन झालेलं आहे, मग हे बाकीचे जेवढे आयोगांचा ते अभ्यास करत आहेत त्या आयोगांसारखं हे आयोग नामशेष राहिलं तर नाही। आज जर हरिभाऊ राठोड हे भाजपमध्ये असते तर कदाचित आज एक मंत्रीचं पद, केंद्रीय मंत्रीपद त्यांच्याकडे असतं, पण असं काय तुमच्या राजकीय क्षेत्रात असं काय घडलं की ज्यामुळे तुम्ही आज म्हणजे तिथे मंत्रिपदावर नाही आहात? वक्तव्य केलं की आम्ही हिंदू धर्म सोडू आणि उपहिंदू म्हणून आम्ही जगू, किंवा असं एक तुम्ही फक्त इशारा दिला शासनाला, तर त्यावेळी तुम्हाला मंदिर झाडायची शिक्षा देण्यात आली। हरिभाऊ राठोड यांना काँग्रेस पक्षाकडून 100 कोटी रुपये त्याकडे देण्यात आले, त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी भ्रष्टाचार केला आणि त्यांनी मग बीजेपी सोडली असे आरोप सुद्धा त्याकडे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता तुम्ही म्हटले की याच्या आधी सुद्धा समिती वगैरे स्थापन झालेली, तर आता लोकांचं तेच म्हणणं आहे की आधीच्या सुद्धा समिती होत्या, मग आता का समिती स्थापन करायची? तर मग आता बंजारा समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही लेखी घेतली का या आयोग स्थापन करणार त्यासाठीची तुम्ही लेखी घेतली का मुख्यमंत्र्यांकडून, किंवा मग तिथे तुमची काय सेटलमेंट झाली का? तिथे कोणी असे लोक आहेत का की जे सेटलमेंट करतात? की हे सगळ्या युवा पिढीने हे बाईट पाहावी, हा इंटरव्ह्यू पाहावा बंजारा समाजाच्या विशेष करून, तर त्यांना हा विषय कळेल अशी एक अपेक्षा करतो। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि अनेक दिवसांपासून बंजारा समाजाच्या आरक्षणाविषयीचे सगळीकडे विषय सुरू होते आणि त्यातच आता नुकतीच एक आनंदाची बातमी बंजारा समाजाकरिता आलेली आहे, ती म्हणजे की शासनाने आयोग स्थापन केलेला आहे बंजारा समाजाकरिता, आणि त्याकरिता अनेक असे प्रश्न बंजारा समाजाच्या मनात उद्भवत आहेत, की काही निगेटिव्ह प्रश्न आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही युवा पिढीच्या मनात प्रश्न आहेत आणि काही अभ्यासक आहेत त्यांच्याही मनात अनेक प्रश्न उद्भवत आहेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण हरिभाऊ राठोड यांच्याकडनं घेणार आहोत। तर सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे सर तुमचं, आणि पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनलवर समाजाला संबोधित करणार आहात, तर सर्वप्रथम तुमची एक छोटीशी माझ्या दृष्टिकोनातून एक ओळख मी समाजाला करून देतो, युवा पिढीला। हरिभाऊ राठोड म्हणजे एक असे व्यक्तिमत्व की ज्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाचा एक गाढा अभ्यास केला, बंजारा समाजाला कसं आरक्षण मिळवून देता येईल याचा खूप मोठा अभ्यास केला। त्याचबरोबर
रामराव महाराज म्हणा किंवा वसंतरावजी नाईक साहेबांना च्या सोबत सुद्धा काम करण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे एकेकाळी, आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात एक खूप मोठा काळ त्यांनी बघितलेला आहे. तर सुरुवात करूयात आपण की तुमचा जन्म कुठला आहे सुरुवातीला, तर आम्हाला या गोष्टी तुम्ही सांगाव्यात असं मला वाटतं. आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा जन्म आहे. पांढरकुंडा, त्याला केळापूर तालुका म्हणतात. पांढरकुंडा म्हणजे 2 नाव आहेत तालुक्याला. तिथे वागदा म्हणून गाव आहे छोटंसं. तिथे त्यावर माझा जन्म झाला 4/2/1954 साली. त्यानंतर तिथे धरण आलं आणि धरणामध्ये आमची सगळी शेती गेली. त्यामुळे आम्हाला जवळ 10 किलोमीटर स्थलांतरित झालो आम्ही, आणि त्या ठिकाणी नवीन शेती वगैरे घेऊन आता दाबा मानकर म्हणून गाव आहे. रुंजा वगैरे तुम्ही ऐकलं असेल, मोदा रुंजा पांढरकुंड्याच्या रस्त्यावरच आहे. बरोबर, छोटंसं गाव आहे. सर, तुमचा जो राजकीय प्रवास आहे, बंजारा समाजातून तुम्ही खासदार म्हणून पुढे आले, उदयास आले, आणि सुरुवातीच्या काळात किंवा एक खूप मोठं नाव असं तुमचं त्या काळी होतं आणि आजही आहे. पण बंजारा समाजाच्या युवा पिढीमधला एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. तुमचा सरांचा स्वभाव खरं तर खूप म्हणजे हसमुख आहे, सगळं मनमिळावू आहे, आणि एक अतिशय रोचक असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तर पण जे ग्रामीण भागातले जे यंग पिढी आहे की ज्यांनी तुमच्याबद्दल ज्या गोष्टी ऐकल्या आहेत किंवा काहीही असेल, तर त्यामध्ये एक प्रश्न नेहमी असा येतो की आज जर हरिभाऊ राठोड हे भाजपमध्ये असते तर कदाचित आज एक मंत्रीचं पद, केंद्रीय मंत्रीपद त्यांच्याकडे असतं. पण असं काय तुमच्या राजकीय क्षेत्रात असं काय घडलं की ज्यामुळे तुम्ही आज म्हणजे तिथे मंत्रीपदावर नाही आहात? नाही, खरं म्हणजे मी जे काम केलं ना, म्हणजे असं मला काही हरकत नाही. तसं तर माझं 73मध्ये 73-74ला वसंतरावजी नाईक यांनी माझा सत्कार केला माझ्या गावाला येऊन. तर असं काय केलं होतं मी की माझा सत्कार केला? मी एका आदिवासीच्या क्षेत्रामध्ये श्रमदानाने विहीर खणून दिली होती, आणि त्याला किर्लोस्कर इंजिन द्यायचे म्हणून नाईक यांनी, वसंतराव नाईक साहेबांनी इच्छा दर्शविली आणि ते आले, आणि तो जो प्रोग्राम होता त्या प्रोग्राममध्ये माझा सत्कार झाला. तर नाईक साहेब म्हणाले की लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हा हरी खूप मोठा होणार आहे एक दिवस. त्यांचं भाषणामध्ये. परंतु त्या दाब्यामध्ये तिथे एक अशी घटना घडली की एक विहीर होती चांगला, म्हणजे व्यवस्थित थंडगार पाण्याची. परंतु बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीमुळे एका दलित व्यक्तीने त्या विहिरीतून पाणी काढलं, आणि मग गावात चर्चा झाली, विहीर बाटली ते विहीर त्यांनी विहीर बाटली म्हणून लोकांनी सोडून दिलं पाणी प्यायचं. मग ते 10-15 वर्ष, म्हणजे माझ्या आधी, मी जेव्हा मला जे कळलं त्याच्या आधी 10-15 वर्षाची घटना आहे. पण आम्ही उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप तीव्र टंचाई असायची. मग ते नाल्यावर जाऊन ते विहीर आपण करतो ना, ते रेती वगैरे काढून त्याच्यातून पसाभर असं करायचो आम्ही. एवढे हाल होते आमचे पाण्याचे. पण माझ्या मनात काय आलं की या विहिरीचं आपण पाणी का पित नाही? तर माझ्या आईला विचारलं, का पित नाही आपण? नाही म्हणतात, ती बाटली आहे. बाटली बाटलेली आहे. मी म्हटलं, आम्ही जिथे शाळेत जातो, शाळेत आम्ही एकत्रच मागायचे पोरं असतात, तिथं हॉटेलमध्ये जातो आम्ही, तिथेही एकत्र आम्ही पाणी पितो, हे सगळं भजी खातो. तिथे काही होत नाही, इथे असं काय? नाही बेटा, आता असंच आहे. तर मी मग काय केलं, माझं मन त्यावेळेस, म्हणजे फार काही पुस्तक वाचले नव्हते किंवा काही माहीत नव्हतं आपल्याला, पण मला असं वाटलं नाही, आपण प्यायचं, काय होतं ते चुकीचं आहे असं. मग आमचे नाईक आजी होती आमची, तिला सांगितलं चला आपण पाण्यामध्ये. मग 8-10 महिला गोळा करून आम्ही गेलो तिथे. मी स्वतः पाणी काढलं आणि पाणी प्यालो. मग
मग सगळे गाव धावत सुटले, म्हणजे आदिवासींनी सुद्धा सोडून दिली होती. अच्छा. तर ती एक घटना माझ्या हृदयात कोरलेली आहे. अच्छा. असाच एक प्रसंग म्हणजे कसं की अनटचेबल काय असतं ते मी भोगलेलं आहे. अच्छा. जेव्हा मी चक्कीवर गेलो होतो दळण दळायला, त्यावेळेस मी फार लहान होतो आणि तिथे पण विहीर होती एक, सायकाडा म्हणून गाव आहे. अच्छा. आता अजूनही मी तिथून जातो जेव्हा मला आठवतं हीच विहीर आहे ती. अच्छा. आणि त्या म्हातारींनी मला अडवलं होतं. ती धावतच सुटली, अरे चल चल मी पाणी मी काढून देते म्हणजे तिने ती बकेट जे आहे ती घेतली ताब्यात आणि मग ती काढल्यावर तिने काय ते परसाकडे जा म्हणजे बाहेर जायची थाली असते आपल्याला कुठेतरी लटकलेली. हो हो. त्याच्यात टमरेल, ते टमरेलमध्ये तिने मला पाणी दिलं प्यायला. अरे मी म्हटलं मी नाही पिते त्याच्यात तुम्हाला प्यायला पाणी हा. मग मी म्हटलं असं तू दे, मी ह्याच्यात नाही पित. त्याच्यापेक्षा असा प्रसंग जो माझ्या मनावर कोरला गेला आणि त्यावेळेस बऱ्याच गावाला म्हणजे काही आजही मी ऐकतो कुठे कुठे आहे तसं, पण फार क्वचित म्हणजे मध्य प्रदेशमध्ये वगैरे, आपल्या महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात नाही. पण म्हणजे यातून तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला पुढे? याच्यातून काय की त्याच्यानंतर तर हे झालं, मग सामाजिक संघटन कसं करायचं, जसं गणपती बसवायचा बरोबर, नंतर काकड आरती व्हायची सकाळची 4 वाजताची काकड आरती, त्याच्यामध्ये भजन म्हणायचं, त्यामध्ये गावभर फिरत होते रात्री थंडीमध्ये, त्याच्यातही भाग घ्यायचा. म्हणजे एकंदरीत काय लोक जोडत जोड म्हणजे स्वभाव म्हणला तो. बरोबर. पण त्याच्यानंतर नाही, आता मी मग नोकरीला लागलो मंत्रालयामध्ये. अच्छा. मी नोकरीला सुद्धा होतो? नोकरीला होतो मी. खरं म्हणजे आधी राशन कार्डचं दुकान मी घेतलं सरकारी. अच्छा. ते करून मी कॉलेजमध्ये जायचो नागपूरला, लॉ कॉलेज वगैरेमध्ये, GS कॉमर्स कॉलेजमध्ये शिकलो आणि मग तिथे शिकता शिकताच मला इंटरव्ह्यू कॉल आला मंत्रालयातून आणि त्या ठिकाणी मंत्रालयात फायनान्स डिपार्टमेंटला माझं शिक्षण झालं आणि मी तिथे नोकरी करायला लागलो. त्यानंतर मी त्या काळामध्ये काय होतं की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवायचं, तर मी बरेच लोक आमच्या मुलाचे नाव नोंदवायचो, त्यांना गावून बोलवून घ्यायचो. कारण तिथे महानगरपालिका नगरपालिका अनेक जागा जेव्हा निघाल्यात भटके मुक्तांच्या, तर कोणाला माहीतच नव्हतं आणि महानगरपालिकाला तर भटके विमुक्तच माहीत नव्हतं, त्यांना SC ST OBC माहीत होतं. अच्छा. त्यांना मग GR दाखवला, असं असं रिक्रुटमेंट करा तुम्ही. मग खूप लोक नोकरी लागायची, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाही, तुम्ही सर्टिफिकेट दाखवा आणि नोकरी लागला. तर माझ्या एक सोशल वर्कचा तो एक माझा भाग बनला. त्यानंतर असाच मग आता मी याच्यात येतो म्हणजे मेन मुद्दा की जिथून आपण म्हणजे तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला. तर काय झालं की बंजारी वाद सुरू झाला. आता तुम्ही ऐकलं असेल जेव्हा बीडला हे घटना घडली की आपले धनंजय मुंडे सांगितलं की आम्ही एकच आहोत, तर लगेच रिॲक्शन आली त्याची. बरोबर की आपण एक नाही. हा, तर एक नाही. याचा जी आहे ना, आम्ही 91-92 मध्ये ही लढाई लढलो आहे. 91-92 बंजारी जे एका व्यक्तीने बंजारी एक असल्याचं म्हणजे दाखला घेतला आणि त्याला दुसऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, कोर्टात केस गेली, हायकोर्टाने सांगितलं. हायकोर्टात जेव्हा डिस्कशन झालं तर जेव्हा हे गॅजेट वगैरे दाखवाय, आता जे गॅजेट आहे ना हैदराबाद गॅजेट, ते गॅजेट दाखवायचे, ते त्याच्यात बंजारी कन्फ्युजन होतं. ते म्हणजे इव्हन इंग्रज सुद्धा कन्फ्यूज झाले होते. मग हे बघता कोर्ट म्हणाला की आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो आहे. व मध्ये एक रेस मारली तर ब होते आणि प्रोनाऊन्सिएशन जर आपण बघितलं तर ते सुद्धा जवळपास सारखेच आहे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे एक आहेत किंवा कसे, याच्याबद्दल एक कमिटी नेमावी, समिती नेमा आणि त्यानंतर त्याचा निर्णय सरकारने घ्यावा असं सांगितलं कोर्टाने. चांगली गोष्ट, ते आपल्यासाठी चांगलंच होतं ते कमिटी नेमा.
परंतु सरकारने त्याचा अर्थ दुसराच काढला. कशाला कमिटी नेमायची ह्या हायकोर्टाने दिला. आणि तोपर्यंत त्यांना एक समजा तो कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत तोपर्यंत त्यांना अप टिल दॅट टाइम इट शुड बी एकच मान्यता. मग सुप्रीम कोर्टात गेली परत केस, त्यांनीच टाकली सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. सुप्रीम कोर्ट म्हणाला, त्यांनी रिजेक्ट केली यांची. सुप्रीम कोर्ट म्हणलं की हायकोर्टाने सांगते ते बरोबरच आहे, एकच आहे. नाही ते निकाल बरोबर आहे. निकाल बरोबर काही हे काय म्हटलं नाही. त्यांनी जे निकाल दिला तो बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे ऍक्ट करा. मग ते त्याची एक बातमी झाली आणि ती एका पेपरला आली लोकसत्तेला की बंजारा आणि बंजारी एकच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. अच्छा, त्या काळी म्हणजे मग सगळे कन्फ्युज, आता काय करायचं. मग सगळी पूर्ण महाराष्ट्र बोम्मा बोम. आता सर्वोच्च न्यायालयाच्या वर तर कोणी नाहीये ना. बरोबर. मग मी त्याचा खूप अभ्यास केला. आमचे मकराम पवार वगैरे त्यावेळेस आमदार होते, परंतु त्याचा खरा अभ्यास मी केला. मी काय केलं की सुप्रीम कोर्ट म्हणजे ती केस आणली मी, त्याचा निकाल नेमका काय दिला हायकोर्टाने. तर मला ज्यांच्याकडे होतं ते आपल्या बंजारा होते, आपले रामसिंगजी भानावत, त्यांचे जावई कोणतरी नातेवाईक होते. मी रामसिंग भानावत म्हणलं, मला ही कॉपी मिळून द्या म्हटलं हायकोर्टाने काय म्हटलं आहे. असं कसं म्हटलं असेल, म्हणजे माझी स्वतःची ते कसं शक्य आहे. गोपीनाथ मुंडे वेगळे आहे, सुधाकर नाईक वेगळे आहे, दोन्ही तरी एक कसं. मग त्याच्यामध्ये आम्ही गेलो मंत्रालयामध्ये आणि ती डेप्युटी सेक्रेटरी होती आपलं बंजारा समाजाची. तर मी म्हटलं अशीच ती कॉपी मला पाहिजे. कुत्सितपणे त्यांनी सांगितलं, काय कर दोन काही कळत बाहेर भाटा तर काय तुला काय करणार. मोठे मोठे विद्वान म्हणजे वकील लावले आम्ही, त्यांनाच काही कळलं नाही, तुला काय करणार. म्हणलं बघू, तर आपण बघूया. ती वाचली, मग 5-7 वेळा रात्रभर वाचली आणि त्याच्यात मला एक असं आढळला की बंजारी एक आहेत किंवा काय याचा त्या एक्सपर्ट कमिटीकडून निर्णय घ्यावा असा तो वाक्य होता. आणि तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत एक समजण्यात यावे असं होतं ते. तर मला ते मिळालं त्याच्यात. मग मग मी लोकसत्ता फार मोठा पेपर आहे आपल्या महाराष्ट्रात, पूर्ण त्याचं ट्रान्सलेशन करून पूर्ण निकाल काय काय घटना घडल्या ते सगळं करून एक पेज भरून पूर्ण रविवारचा पेज बॅक पेज त्याचं आर्टिकल लिहिलं. बंजारी एक आहेत किंवा कसे याचा निर्णय आयोग नेमून घेतला पाहिजे असं टायटल दिलं त्याला. गोंधळाची स्थिती, बंजारीबद्दल गोंधळ. तर मग नंतर वाधवा कमिटी नेमली. त्या दरम्यान मग आम्ही सुरू केले, चला वाकोला, मग अमरावती जायचं, यवतमाळ जायचं, सोलापूर जायचं, तिथे लोकांना गोळा करायचं आणि सभा घ्यायची. सभा घेऊन भाषणं करायचे, कुठे मोर्चे आंदोलन सुरू झालं ते सरकारवर दबाव आणण्यासाठी. मग ते काही दिवसांनी 1-1.5 वर्षांनी वाधवा कमिटीने सांगितलं की बंजारी एक नाही त्याबरोबर. आणि हा दरम्यान काय झालं का 18 ऑगस्टला नेमका 18 ऑगस्ट नाईक साहेबांचं जयंती, त्याच दिवशी सुधाकर भाऊंनी तो GR काढला. मग आता काढला म्हणजे भावना त्यांची चांगली असेल, पण त्याच्यामुळे आम्ही काय केलं, मग आम्ही मोर्चा काढला या आज नाईक घराण्यावर, आपल्या नाईक बंगल्यावर पुसदला मंडप टाकला रात्री. तर त्या मंडप रात्री कशाचा काढला होता बंजारी एक असल्याचा. सुधाकररावजी नाईक साहेबांचं म्हणणं होतं की बंजारी एक आहेत असं नाही, त्यांचं म्हणणं नव्हतं. हे जे मी सांगितलं कोर्टाचा निकाल असा आला, पेपरला आला, मग ते म्हणायचे बंजारी लोक गोपीनाथ मुंडे त्या कोर्टाचा निकाल आहे ना, तुम्ही काढा GR. कोर्टाचा निकाल आहे म्हणून तुम्ही GR काढा.
काय आणि सुप्रीम कोर्टावर कोर्ट नाही आहे त्यांच्या पलीकडे. बरोबर बरोबर. अच्छा. तसं त्यांच्यावर प्रेशर आणून ते प्रेशर आणून ते करायला लावलं असं नाही सुधाकररावजी नाईक साहेब. इथं वातावरण कसं आता नाईक घराण्याच्या म्हणजे हो, हो. तिथे मोर्चा विचार इथं जमतच नव्हतं. हो, त्या ते काळी. मंडप रात्रीच्या रात्री उचलून नेले माहित नाही. अच्छा, तुम्ही टाकलेले मंडप सगळे उचलून नेले. सगळं ठीक आहे. कसं आहे की एक नाईक घराण्यावर एक विश्वास हो, हो. आणि म्हणजे आहे, हो, आस्था आहे. होता, आस्था आहे. पण आम्ही मोर्चा काढला याच्यासाठी की त्यांच्यावर प्रेशर यायला पाहिजे त्यांना असं तो प्रवास आहे माझा. पण तुमचा प्रवास जो झाला मग भाजपमध्ये प्रवेश झाला तर भाजप सोडण्याचं नेमकं कारण काय होतं? सांगतो. काय झालं की नंतर मी निवडणूक लढलो ते बहुजन महासंघाच्या याच्यावर, हारलो, माझी नोकरी गेली. मग नोकरी गेल्यावर मग मी सामाजिक याच्यावर काम करतो. पेपरला माझं ते नेहमी येत होतं ना लेख वगैरे, तर माझं नाव होतं सगळं. ते मोर्चा काढला मी, बोमा बोम मोर्चा. कोणता मोर्चा होता? बोमा बोम मोर्चा. तुमचे मोर्चे वगैरे पण मोर्चा अनोखे होते. तिथून. तर आमचे लक्ष्मण गायकवाड म्हणत आणि मोर्चा काढला. त्यावेळेस काळा घोडा म्हणून आहे मंत्र्यांनी चर्चगेटच्या समोर, तिथे काळा घोडा चर्चगेटच्या समोर सम्राट हॉटेलला काळा घोडा म्हणायचं. तिथपर्यंत जायचा मोर्चा. आम्ही बोम करत गेलो. आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, ते आले मोर्चाला आणि त्यांनी म्हणजे मोर्चाला संबोधित केलं वगैरे. आणि मला सांगितलं जाताना, मी आणि आपले प्राचार्य मधुकर पवार, मग तुम्ही उद्या रामटेकवर चहाला आहे आम्ही सकाळी असं बोलले. ठीक आहे सर, येतो. मग सकाळी आम्ही चहाला गेलो. तर उपमुख्यमंत्री ते सगळं टेन्शनमध्ये की आज हरिभाऊ राठोड येणार आहे भेटायला साहेबांना, चहा प्यायला बोलवलं वगैरे वगैरे. तर मग असं बोलता बोलता काय करताय म्हणाल तुम्ही? म्हटलं काही नाही सर, बहुजन महासंघावर लढलो, हारलो आणि नोकरी गेली. हां, मग तुम्ही परत आपली दुर्दशा त्यांना सांगितली. तुम्ही म्हटलं तुम्ही घेतलंय मला नोकरीवर, पण मला रत्नागिरीला दिलं साहेब. म्हटलं मला ना नेहमी भाषणं करायला कुठे सभा संमेलन कुठे कुठे बोलावतात साहेब, मला जावं लागतं म्हटलं. आणि त्यामुळे माझं इथे करून द्या म्हटलं बदली. मी त्यावेळेस डेप्युटी अकाउंटंट तिथे अरे मी बोललो होतो यांना MDला, पण त्यांचं म्हणणं आहे की जागा नाही माझ्या. पण तू एक काम करतो का, माझ्या ऑफिसमध्ये येतो का, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. अच्छा. बरं नाही आलं काय सर, येतो. गोपीनाथ मुंडेंच्या गोपीनाथ मुंडे ऑफिसमध्ये त्यांचं प्रायव्हेट सेक्रेटरी. अच्छा. त्यांनी उचलला फोन, सांगितला हरिभाऊ राठोडची ऑर्डर काढा आजच्या. अच्छा. लगेच त्यांनी ऑर्डर काढली माझी आणि ऑर्डर मी घेतली. पण मी 7-8 दिवस जॉईन नाही झालं. मला लोक काय म्हणतील, मी तर फुले शाहू आंबेडकरवाला आहे आणि BJP गेला म्हटलं. पण काय झालं की या 2-4-8 दिवसामध्ये लोक बुके घेऊन यायला लागले घरी. मला त्याचं काही वाटलं नाही, पण लोक म्हणाले अरे ही पोस्ट काय माहिती आहे का तुम्हाला? म्हणा तुम्ही इथून जर बोललात तर कामं होतील, तर कामं तर होतील, पण गोपीनाथ मुंडे बोलतो त्याचा अर्थ असा होता. बरोबर. तुम्ही उपमुख्यमंत्री बोलले म्हणजे ते काही थोडंच क्रॉस चेक होतं तिथे की उपमुख्यमंत्र्याचे प्रायव्हेट सेक्रेटरी बोलले. समजा कलेक्टर आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, तुमचं SP आहे, कुठे त्यामुळे असा त्याचा अर्थ होतो. मोठं पद आहे म्हणे, IAS अधिकाऱ्यापेक्षा मोठं आहे म्हणे, सेक्रेटरी वगैरे मोठं. म्हणजे गोपीनाथ मुंडेचं प्रायव्हेट सेक्रेटरी होणं फार मोठी गोष्ट आहे. तर त्या अंजलनी म्हटलं चला. आणि कसं आहे म्हणे गोपीनाथ मुंडे पण ते फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे आहेत, पण ते काम करतात. तो विचार करून मी जॉईन केलं त्यांना. बीजेपी म्हणजे त्यांना जॉईन केलं, पण ते BJP जॉईन झाल्यासारखं झालं लोकांनी. मग आता त्या काळामध्ये मग मी काय करायचं, माझं मग सुरू झालं बंजारा क्रांती दल. ऑफिसमध्ये बिल्ले तयार करणं, कुणाला पोस्ट वाटणं, कुणाला काय दवा. त्या काळामध्ये जर
लोक फोन करायचे मला. STD होतं त्यावेळेस. तर STD होतं समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणाला थांबून ठेवलं आहे तर ते माझी या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मोठ्या भावाला असं झालं काही झालं आहे असं. ठीक आहे फोन करायचा. तो STD वरून पोलीस स्टेशनमध्ये जाईपर्यंत त्याला सोडून द्यायचं. म्हणजे एवढं मला असं म्हणजे हे पोलीस स्टेशनचं असो हॉस्पिटलचं असो कुठे MSAB असो कुठलंही म्हणजे कामं सहज व्हायला लागले म्हणजे खूप जबरदस्त. आणि माझा स्वभाव असा असल्यामुळे खूप लोक जोडत गेले. मग मी प्रवास करायचो साहेबाबरोबर हेलिकॉप्टरनी. मी 500 वेळा फ्लाय केलं असेल 500च्या जास्त. त्यांच्याबरोबर सभेला त्यांच्या गाडीत असायचो मी. राईट हँड त्यांचा म्हणायची हरिभाऊ राईट हँड आहेत म्हणजे. आणि मी त्यांना अनेक गोष्टी होत्या की त्यांना जे बहुजन चेहरा मिळाला ना त्याच्यात माझा वाटा होता. मग मी धनगर समाजाच्या लोकांना आणा, वडार समाजाच्या लोकांना आणा, वेगवेगळे समाज मी ॲक्टिव्हच होतो. त्यांना बोलून आणायचो मी त्यांना. चला आपल्या मग एक दिवस भाजपच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी सांगितलं हरिभाऊ राठोड प्रकाश शेंडगे दोघे आल्यामुळे आपले 6% मतं वाढले म्हणे BJPचे. आणि तो फार मोठा स्टोरी आहे. मी तुमच्या मुद्द्यावर येतो आता. खूप काम केलं मी खूप काम. मी अनेक लोकांना अजूनही माहीत नाही अजूनही मला विचारतात. हे खरं म्हणजे त्याच वेळेस मी इंटरव्ह्यू दिला होता. त्याच वेळेस मोठे आपल्या सकाळ पेपरला NDTVला वगैरे. काय झालं की मी आपले गुरुद्वाराशी जोडलेलो. गुरुद्वारामध्ये जाणं येणं होतं माझं सगळं. आणि गुरुभाई म्हणून कार्यक्रमही घेत होतो गुरुद्वारामध्ये. मी मोर्चे काढायचो. गुरुद्वाराचे लोक आम्हाला संगत काय म्हणतात त्याला पंगत द्यायचे. तर जेव्हा यांच्यावर अविश्वास आला मनमोहन सिंग तर रात्री दुसऱ्या दिवशी जेव्हा वोटिंग होतं 12:30 वाजता रात्री लोक आले गुरुद्वारावर. आणि मला त्यांनी विनंती केली राठौड़ साहब अपने गुरु भाई की पगड़ी की लाज बचा लो आपके हाथ में है. अच्छा असं सिख कम्युनिटीकडून तुम्हाला विनंती झाली. हां नाही तो पगड़ी की लाज बचा लो. मी म्हटलं मी जरूर म्हटलं बाबा लखीशाह बंजाराने असं काय झालं होतं मनमोहन सिंगांसोबत अविश्वास प्रस्ताव टाकला होता. बरोबर. जेव्हा BJP तेग बहादूर जेव्हा शिरछत झाला त्यावेळेस बाबा लखीशाह बंजारानेच ते आणून आपल्या घराचं. तर म्हटले मला आता बलिदान द्यायचं आहे आपल्याला शहीद व्हायचं आहे हे ठरवून मी अब्सेंट राहिलो. काय तर अब्सेंट राहिलो. काही पण लोकांनी माझ्या गुन्हेगारीचे आरोप केले सगळे केलं. पण माझा जो आता जे BJP करते ना कुठली हिंद की चादर तर त्याच्यातला तो एक मोठा प्रकार होता तो की मी एवढा मग त्याग केला. मला BJP सोडावी लागली. नंतर परत मी काँग्रेसमध्ये गेलो तर काँग्रेसने मला ते MLC दिली. तर त्या काळामध्ये मी खूप देश फिरलो आणि एक प्रश्न मांडत राहिलो. आणि एक काळ असा होता म्हणजे जर आपण बघितलं माझं कार्य जे आहे 92 पासून सुरू झालं. बंजारी वाद लढलो. त्यानंतर 97-98 पासून सारखे मोर्चे 5 जानेवारीला एव्हरी 5 जानेवारी आझाद मैदान ठरलेलं. तर ते कमीत कमी 15-20 वर्ष मी काम केल्यानंतर मी आता असं ऑब्झर्व करतो की काही लोक युवक आहेत त्यांना काहीच माहीत नाही. बरोबर. कारण काय की जेव्हा मी करत होतो ते आईच्या पोटात होते त्यांच्या त्यांना काय त्यासाठी. आणि नंतर त्यांचा जन्मही झाला असेल समजा फॉर एक्झाम्पल असं आपण समजू की 2000 मध्ये एखाद्याचा जन्म झाला तर 2015 पर्यंत त्याला काय करणार आहे म्हणजे त्याला समजच येत नाही ना. आजच्या युवा पिढीला ते हाच तुमचा मुद्दा म्हणजे पोहोचवायचा आहे की ST SC आरक्षण हे नेमकं लढाई किती दिवसापासून आहे किती जुनी आहे.
त्यामध्ये हरिभाऊ राठोड हे नाव आता आरक्षणाच्या याच्यात पुढे आलं, पण लोकांना माहिती नाही पार्श्वभूमी काय आहे, तुमचा बॅकग्राऊंड काय इथे. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो मी, तुम्ही कदाचित हा आरोप तुमच्यावर लागलेला ऐकलाय की नाही मला माहित नाही, पण आमच्या कानावर आलेले आरोप की म्हणजे असं आता ग्रामीण भागामध्ये आरोप कसे होतात ते तुम्हाला माहिती आहे. तर काही लोक मला सुद्धा म्हटले की हरिभाऊ राठोड यांना काँग्रेस पक्षाकडून 100 कोटी रुपये त्याकडे देण्यात आले, त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी भ्रष्टाचार केला आणि त्यांनी मग बीजेपी सोडली, असे आरोप सुद्धा त्याकडे निराधार आहे. माझं पूर्वी जे घर होतं तेच आहे, माझ्याकडे गाडी तीच आहे, माझ्याकडे 1 एकरी शेती नाही आहे, आणि मी आज जे चळवळ चालवतो ना तुम्हाला काय सांगून फायदा नाही आहे. हे बकडा पण गेला माझा. सांगायचं म्हणजे हे लोकांना सोपं वाटते 100 करोड नाही, खरंच आहे, ते बरोबर. पैशासाठी मी केलेलं नाही, पैशासाठी मी त्या पगडीची लाज राखलेली आहे. फार मोठा इतिहास लिहिला जाईल शीख समाजाचा आपला आणि आरक्षणाचा, त्यावेळेस ते पुढे येईल. आता हे आरक्षणाचं कसं आलं, कुठून आलं ते थोडक्यात सांगतो मी 10 मिनिटामध्ये. तर ज्यावेळेस नाही, मला एक मुद्दा आणखी विचारायचा त्यापूर्वी आपण आरक्षणाच्या या म्हणजे आयोग जे स्थापन झालं त्या संबंधीचे 2-3 प्रश्न सुद्धा घेऊ लवकर. तर त्यापूर्वी एक गोष्ट अशी की या आरक्षणाच्या चळवळीत आता या सगळ्या म्हणजे लढ्यामध्ये एक गोष्ट अशी सुद्धा घडली की तुमच्यावर पोहरादेवी येथून टीका करण्यात आली. म्हणजे तिथे तुम्ही एक वक्तव्य केलं की आम्ही हिंदू धर्म सोडू आणि उपहिंदू म्हणून आम्ही जगू, किंवा असं एक तुम्ही फक्त इशारा दिला शासनाला. तर त्यावेळी तुम्हाला मंदिर झाडायची शिक्षा देण्यात आली. त्या शिक्षेकडे तुम्ही कसं बघितलं त्या टाइमला? लाईटली बघितलं, मग गंमत म्हणून बघितलं. म्हणजे मग मी दुसऱ्या दिवशी ते महाराजांना फोन केला, अरे बाबा काय हे कुठली शिक्षा तुम्ही म्हणे. तो म्हणून दादा, तर ते म्हणजे रिस्पेक्ट करतात, म्हणजे कुठलेही म्हणजे म्हणजे रामराव महाराज सुद्धा मला दादा म्हणाले, कारण रामराव महाराजांचे तुमचे संबंध चांगले ते होते. त्याच्यामुळे यांना सगळ्यांना माहित आहे काय की हे पोरा दिवशी जुळलेला आहे मी, त्या विषय नाही. परंतु आता हा विषय जो होता खरं म्हणजे माझा फार मोठा विषय आहे, मी ते तळून नाही धरला, नाही तर मी त्या विषयावर बवाल करू शकतो. परंतु मला ते करायचं नाही आहे, मला करायचं नाही आहे. कारण माझं सुद्धा कुठेतरी BJPवर प्रेम आहे, याच्यासाठी आहे की तेच आता ते सत्तेवर आहे तर तेच करू शकतात, तेच आता सत्तेवर ते आहे तर तेच करू शकतात, आपल्याला न्याय देऊ शकतात. आपण मी जर फाडायला लागलो तर मग न्याय कोण देणार, का विषय सगळ्यांना समजलेला नाही अजूनही. कारण काल जेव्हा बरोबर आयोगाच्या याच्यावर येऊ आपण आता. जर हे आयोग जे स्थापन झालेलं आहे त्याच्यावर सध्या बंजारा समाजाच्या युवकांचं, ग्रामीण भागातील लोकांचं एक म्हणणं आहे की तिथे जे जितकेही लोक सदस्य गेले होते त्या मीटिंगमध्ये, तर त्याआधी आता एक मध्यंतरी विषय खूप उचलला गेला की लेखी का नाही घेतली, किंवा आम्ही लेखी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी जे कोणी उपोषणाला बसतायत त्यांनी लेखी घ्यायला पाहिजे जर तुम्ही खरे उपोषण करते आहात किंवा खरे आंदोलन करते आहात किंवा जे काही असेल तर मग आता बंजारा समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही लेखी घेतली का या आयोग स्थापन करणार त्यासाठीची तुम्ही लेखी घेतली का मुख्यमंत्र्यांकडून, किंवा मग तिथे तुमची काय सेटलमेंट झाली का, तिथे कोणी असे लोक आहेत का की जे सेटलमेंट करतात, की हेच की फसवणूक झाली बंजारा समाजाची खऱ्या अर्थाने झाली असेल तर हे लोक इथून पुढे 3 महिन्यानंतर हे लोक त्यासाठी जबाबदार राहतील का जे गेलेले आहेत ते? अगदी चुकीचं आहे. तर माहितीचं म्हणजे त्यांना माहिती नाही की काय प्रोसिजर असते. लेखी म्हणजे काय, उपोषणाला जेव्हा बसतात ते आपण समजू शकतो लेखी द्यायचं. हे जी मीटिंग होती, बैठक आहे, त्याची इतिवृत्त तयार होते. आता उद्या परवा येईल म्हणजे कोण काय बोललं त्यावेळेस, मी काय बोललो, ते काय बोलले, मुख्यमंत्री काय बोलले, मध्येच कोणतरी काय बोलतो, ते सगळं जसे बोलले ते सगळं इतिवृत्त तयार होतं, मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणजे त्याला म्हणतात. तर ते प्रत्येक वाक्य कोणाच्याही तोंडून निघालं असेल तर ते लिहिलं जाते म्हणजे हा सगळं म्हणजे त्याच्यामुळे तेच आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. बरोबर. आणि त्यानंतर जे काल बोलले ना ते म्हणजे एवढं मला तर एवढा आनंद झाला कारण मी 25-30 वर्ष
मी घातले आणि मी नेहमी सांगत होतो, आता सांगायला काय हरकत नाही की मी सांगत होतो की तुम्ही आकाशातून खाली जरी पडला तर तुम्हाला शेड्यूल ट्राईब मिळणार नाही, परंतु त्याचा अर्थ काहीच मिळणार नाही का? नाही, शेड्यूल ट्राईबपेक्षाही जास्त चांगलं मिळू शकते तुम्हाला, असं मी सांगत होतो. मग ते काय आहे, तर मी म्हटलं दूर जायचं नाही, तुम्हाला वसंतराव नाईकांनी काय दिलं आहे? वसंतराव नाईक पॅटर्न काय दिलं? वसंतराव नाईकांनी तुम्हाला ओबीसी मधून काढून 4% वेगळं दिलं. मग काय झालं, आधी 4% दिलं होतं ना, आता 3 आहे, ते नंतर बायप्रोसेशन झाल्यामुळे. मग त्याचं काय, एक 20, 25, 50 वर्षात मी स्वतः बघतो, 65 पासून आपण जर हिशोब केला तर काय झालं, तर आज जे 5000च्या वर MBBS डॉक्टर आहेत, बरोबर, ते वसंतराव नाईक देण आहे. बरोबर, इंजिनियर झाले, प्राध्यापक झाले, तहसीलदार झाले, शिपाई झाले, पटवारी झाले. हे खूप कशामुळे झाले, तर हे नाईक साहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे झाले. मग नाईक साहेबांनी जे आरक्षण दिलं ते एक असं पॅटर्न होतं, म्हणजे आपण पॅटर्न म्हणून त्याला आरक्षणाची पद्धत. तर त्याच्यामुळे काय झालं की देशामध्ये त्याची चर्चा झाली आणि बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर त्यांनी तो फॉर्म्युला उचलला आणि तो आपल्या इथे त्यांनी फॉर्म्युला त्यांनी उचलला. 78 मध्ये त्यांनी केलं, ओबीसीचं 2%, 3% असं वाटून दिलं, जसं आपण भटक्या बारामुल्ला बिहारमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा एक रिझल्ट मिळाला, बिहारला चांगला रिझल्ट मिळाला. आणि म्हणून एवढं मोठं काम केलंय म्हणून त्यांना भारतरत्न दिला सरकारने. आता जो 1 वर्षापूर्वी कर्पूरी ठाकूरला भारतरत्न मिळालेला आहे. मग माझं म्हणणं आहे की अशा या अँगलने तुम्ही कधी वसंतराव नाईकांना भारतरत्न द्या असं का मागत नाही? कारण आमच्या लोकांना अभ्यासच नाही आहे, आमच्या लोकांना अभ्यासच नाही. काय उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की तोच फॉर्म्युला घेऊन कर्पूरी ठाकूर यांनी बिहारमध्ये जे लागू केलं तर त्यांना भारतरत्न देण्यात आलं. तर तसं वसंतरावजी नाईक साहेबांना सुद्धा भारतरत्न मिळू शकतं आणि ते द्यायला पाहिजे, कारण त्यांचा जो महाराष्ट्रासाठी आहे ते इतर क्षेत्रातही खूप, कृषी क्षेत्रात खूप मोठा आहे, आवाढव्य आहे. असं आता असं आहे, कृषी क्षेत्रात आहे, कापूस एकाधिकार योजना म्हणा, रोजगार हमी योजना म्हणा, अनेक योजना, म्हणजे क्रांतिकारक निर्णय घेतले. त्या काळामध्ये जे कायदे पास झाले त्यावेळेस धोरणं व्हायचे, त्यावेळेस म्हणजे जे काही केलं वसंतराव नाईकांच्या काळात फार मोठं महाराष्ट्राचं म्हणजे उत्थान झालं, फार मोठी डेव्हलपमेंट झाली. महाराष्ट्राला 1 नंबरवर नेण्यामध्ये नाईक साहेबांचं हे होतं. पण जिथपर्यंत माझा संबंध या आरक्षणाशी आहे तर मी हे मांडत आलो. मग मी अभ्यास केला, खूप अभ्यास केला की आरक्षण दिलं कोणी, कधी दिलं. 1902 मध्ये शाहू महाराजांनी दिलं. मग त्यावेळेस काय घडलं की त्याला विरोध केला लोकांनी, कशाला महाराज हे 50% आरक्षण देताय तुम्ही. मराठ्यांनी विरोध केला, ब्राह्मणांनी विरोध केला. तर महाराज म्हणाले अरे हे चांगलं आहे, आरक्षण फार चांगलं आहे, सगळ्यांना समान दर्जा देण्यासाठी, एक याच्यावर आणण्यासाठी, समान विकास करण्यासाठी. तर मग त्यांनी 5-25 लोकांना बोलवून घेतलं राजवाड्यामध्ये आणि आरक्षण काय मी तुम्हाला समजून सांगतो. आणि मग त्यांनी सांगितलं बघा आता आपण आरक्षणावर बोलू आणि चला तुम्ही घोड्याच्या पागामध्ये ते 2 घोडे बांधले होते, त्यांना एका टोपलीमध्ये यांना 2 किलो चणे द्या म्हणे खायला. आणि चणे ठेवले त्याच्यासमोर. तर दुसरा जो होता हाडकुळ्याला तो इकडे तिकडे म्हणजे त्याला खाऊ द्यायचा नाही, तो खात होता. दष्टपुष्ट जो घोडा होता तो खाऊ द्यायचा नाही, तो सरपातळ असा. मग महाराज म्हणाले नाही रे हे खाऊ देणार नाही, तुम्ही एक काम करा, एक पाहिली त्याने 2 टोपली वेगवेगळे द्या. मग ते दोघे खायला लागले. बघा म्हणजे हे आरक्षण, हे आरक्षण म्हणजे एक विशिष्ट भाग. हा जागा पूर्ण येणार नाही का डिसेंट नोट लिहिली आहे मंडल आयोगमध्ये. ते आपले येणार नाही, आपले होते. एवढं मोठं डिसेंट नोट लिहिली. त्यांनी सांगितलं की 27% आरक्षण जे आहे हे मला मान्य नाही आहे, तुम्ही याचे 2 भाग करा, 15 आणि 12, बॅकवर्ड आणि मोस्ट बॅकवर्ड. म्हणजे बॅकवर्ड आणि भटकेमुक्त. मोस्ट बॅकवर्ड म्हणजे भटकेमुक्त. तर त्यांना 12% द्या अशा पद्धतीचे रिकमेंडेशन केलं. परंतु त्या काळामध्ये त्यांचं ते ऐकलं गेलं नाही. मग सही नाही केली आपल्या LR नाईक साहेबांनी मंडल आयोगावर.
तर मग त्यांना मंडळांनी सांगितलं असं करू नका, आपल्याला द्यायचं आहे, एक काम करा, आम्ही तुमचं जे तुम्ही लिहिलं आहे ना डिसिजन नोट, आम्ही त्या याला जोडून देतो, म्हणजे डिसिजन नोट आम्ही मंडळ आयोगाच्या रिपोर्टला जोडून देतो. त्यावेळेस तो एक दुसरा प्रसंग की जे मी मला तिसरा प्रसंग माझा की मी म्हटलं की का मिळालं नाही आपले आरक्षण. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, मग का मिळालं नाही, तर मग त्याचंही उत्तर मला मिळालं. 1966 मध्ये आपल्या दिल्लीला रकाबगंज गुरुद्वारा तिथे मीटिंग झाली. तिथे पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या, यशवंतराव चव्हाण आपले होते होम मिनिस्टर, ते होते, वसंतराव नाईक होते, आपले खासदार होते 1-2 KT नाईक आणि उत्तमराव राठोड, आणि तिथे मेळावा झाला बंजारा समाजाचा. तर त्यामध्ये इंदिराजींनी आश्वासन दिलं की तुमचं जे आहे मी करणार आहे, तुमच्या घटनादुरुस्ती करून तुम्हाला मी शेड्यूल ट्राईबमध्ये टाकतो, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि 6 महिन्यातच त्यांनी सगळे पेपर गोळा करून एक बिल आणलं घटनादुरुस्ती विधेयक. ते घटनादुरुस्ती विधेयक चर्चेला आलं, परंतु फारशी काही चर्चा झाली नाही, थोडा अंतर्गत विरोध होता, त्याच्यामुळे ते त्यावेळेस होऊ शकलं नाही. काय सांगतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता जसं तुम्ही म्हटलं की याच्या आधी सुद्धा समिती वगैरे स्थापन झालेली, तर आता लोकांचं तेच म्हणणं आहे की आधीच्या सुद्धा समिती होत्या, मग आता का समिती स्थापन करायची. मी सांग मग मी याच्या निष्कर्षावर आलो की जेव्हा इंदिराजी एवढ्या स्ट्रॉंग होत्या, इंदिराजी बोले और देश डोले, असं म्हणजे एवढे त्यांच्याकडे 400-425 खासदार, तर तेव्हा त्या करू शकल्या नाही. याचं कारण काय, तर 52 खासदारांनी जाऊन राजीनामा फेकला त्यांच्या अंगावर, हे राजीनामा घ्या आधी, हे राजीनामा घ्या मग बंजारा समाजाला टाका. तीच परिस्थिती आज आहे. आता जे मोर्चे निघत आहेत म्हणजे आदिवासी समाजाचे, तर त्याच्यामुळे त्यांची कोणाची ताकद होणार नाही. मग मी हे होणार नाही, बरोबर, मग मी माझं डोकं चालवलं, मी का होऊ शकते. अरे आपले साहेबांनी जे दिलं असं ते होऊ शकते, मग ते कसं होऊ शकते. म्हणजे हे दिलं ना फॉर्म्युला भटके मुक्त, तसंच भटके मुक्त केंद्रामध्ये करायचं, म्हणजे IAS IPS साठी IRS साठी ते वेगळं आरक्षण होईल. एकदा मी सोनियाजीकडे गेलो, सोनिया गांधींना म्हटलं मॅडम आमचं हे करा, तुम्ही आता आयोग लावा, ते रेंटके आयोग वगैरे लागू करा, त्याच्यात सब कॅटेगरी करा, उपवर्गीय करा. क्या है वो सब कॅटेगरी, म्हटलं रिजर्वेशन विदिन रिजर्वेशन, रिजर्वेशन विदिन रिजर्वेशन. तो क्या मुझे समझाओ बोले राठौड़, मैं नहीं समझ पा रहा हूँ. तो बोले तुम आपको आरक्षण है ना, बोला है मैडम, कितना है, 27%, 27% OBC, और आपकी मांग क्या है 7%. बोले आपको 27% रिजर्वेशन है, लेकिन आप मांग रहे हो 7% ओनली, वाय दिस, असं का. मग मी तिला सांगितलं मॅडम असं आहे की महाराष्ट्र जवळपास जागा IAS IPS IRSच्या भरल्या जाते. ते IAS IPS बाकी रेल्वे, पोस्ट ऑफिस, LIC, DIC, बँका तिथं लाखोनी आहेत. उदाहरण देण्यासाठी मग याच्यात म्हटलं OBCला 27% म्हटलं 325 जागा येतात. तर या 325 मध्ये आमच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा एकही मुलगा IAS IPS होत नाही गेली 50 वर्ष. बरोबर. तो अगर आप हमें 7% दे देते हो तो 82-84 84 लड़के हमारे IAS IPS बनेंगे. बरोबर. और उसमें आधे तो हमारे महाराष्ट्र के रहेंगे, आधे बंजारा के रहेंगे. बोला हे मी सगळं आपल्या भाषणामध्ये सांगत होतो आपल्या पुराणात. अरे तुम्ही म्हणता ना तिकडे आंध्र कर्नाटक ST आहे, आणि तिथे मग 4 पोरं लागले, 5 पोरं लागले, हे काय 4 आणि 5 पोरं आपले 25 लागतील म्हटलं नंतर. बरोबर. हे अजूनही मग हा फॉर्म्युला आणि मग मी माझे एवढे भाषणं झाले असतील आतापर्यंत, हजारो भाषणं मी सांगायचो असं, पण ते कोणाच्या डोक्यावर हरिभाऊ को काही ओबीसी करू करायचं, ओबीसी करू करायचं. यार OBC फायफर्केशन करून हे बघा, मी स्वतः बिल आणलं, याच्यामध्ये स्पष्ट आहे घटनादुरुस्ती बिल प्रायव्हेट आहे. याच्यात मी असं म्हटलं आहे की जिथे जिथे SC ST आहे त्याच्या नंतर SC ST आणि SDT असं शब्द येईल.
जेणेकरून मी जेव्हा हे केलं नाही बघा, माझं घटना दुरुस्ती बिल अजूनही पेंडिंग आहे. पेंडिंग म्हणजे आता ते हे झालं आहे, परंतु हेच बिल आता आपल्याला हे जे रिपोर्ट येईल ना आयोगाचं, हेच कामाला येणार आहे. या बिलावरच आपण पुढे जाऊ शकतो. विषय गहन आहे, विषय समजण्यासाठी खूप कठीण आहे आणि खूप सोपाही आहे. एकदम हा सोपाही आहे. ज्यांना समजलं हे फक्त IAS ला जे पोरं बसले ना आता ते एका मिनिटात समजू शकतात आणि बाकी कोणालाच नाही कळत. एकंदरीत सांगायचा विषय असा आहे की आता हा जो इंटरव्ह्यू आहे, ही जी मुलाखत आहे तुमची, तर सुरुवातीची जेव्हा होईल ना, जेव्हा लोक उत्सुकतेने पाहतील, पण यातलं कळेल किती लोकांना हे आपण सांगू. आता उदाहरण देऊन सांगावं लागतं. आता एक उदाहरण देतो तुम्हाला, IAS IPSचं उदाहरण दिलं मी. असं भाषणामध्ये सांगत होतो, हे बघा नाईक साहेबांनी आपल्याला दिलं, मग आपले पटवारी झाले, आपले मास्तर झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, हो झाले की नाही, हो. मग जा बरं नॅशनलाइज बँकेत, महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँकेत तुमचा कोणी आहे का? तिथे नोकरी आहे का नाही? तिथे क्लार्कही नाही, शिपाई नाही. का नाही? कारण तिथे रिझर्वेशन आहे, पण ते अवेल तुम्ही करू शकत नाही. ओबीसीला तुम्ही कॉम्पिटिशन करू शकत नाही. हे जर झालं तर तिकडे पण घुसतील आपले लोक. लाखो पोस्ट आहेत, अगदी मिलिटरी पासून तर विमान कंपनी, हे सगळं जर आपण जर बघितलं, पूर्ण डिपार्टमेंटचं जर ढाचा बघितला आपण काय, तर लाखो करोडो पोस्ट आहेत. तर तिथे आपल्याला 3% आपल्या म्हणजे मला एक वाटतं की म्हणजे शोकांतिक आहे की बंजारा समाजातील मुलांना, युवा पिढीला काही मोजक्याच पोस्ट माहीत आहे, ज्याच्या मागे ते स्पर्धा परीक्षा करत असतात. पोलीस भरती, MBBS, डॉक्टर, हे ते तेवढंच, म्हणजे काही मोजक्यात. जसं पण तुम्ही म्हणतात की करोडो पोस्ट आहे, हे बाकीचे कोणते माहितच नाही. इकडे सुद्धा करिअर आहे, काय माहितच नाही. तर ते माहिती आणि आजही नाही माहिती. असं वाटतं का तुम्हाला की आजही माहिती नाही? तर त्यांनाही माहिती नाही. समजा आम्हाला कोणाला ते माहितीच नसेल कदाचित, काही माहितच नाही. तुम्हाला सांगतो, तिकडे ते बघतच नाही. म्हणजे ओबीसी म्हणजे नसल्यातच जमा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातच खेळतात. अरे ते जाऊ दे, महाराष्ट्रात सुद्धा अशी परिस्थिती होती. महाराष्ट्रीयन लोक सुद्धा IAS IPS कडे का जायचे नाही, का बिहारचे लोक व्हायचे. पण नंतर महाराष्ट्राच्या लक्षात आलं की यार हे क्षेत्र तर आपणही कामीच करू शकतो. आता महाराष्ट्राच्या या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचे लोक यायला लागले. तर अशी परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये तर त्यांना तर स्कॉलरशिपही माहीत नाही, अजून स्कॉलरशिप मिळते हे माहीत नाही त्यांना. तर हे माहीतच नाही, आरक्षण असून नसल्यासारखं आहे. तर ही परिस्थिती मला बदलवायची आहे. माझ्यावर टीका जाऊ दे, तो युवकांचा जाऊ दे. माझा आरोप आहे, जे क्वालिफाईड लोक आहेत, वेल क्वालिफाईड, जे रिसर्चर आहेत, ज्या पुढे आपण जे लेखक आहेत, त्यांना मी किती वेळ सांगितलं रोहिणी आयोग आलेला आपल्यासाठी. आज तरी रोहिणी आयोग कोणाला माहित आहे? आयोग माहित नाही या लोकांना. म्हणजे आयोगाला 0 किंमत देतात. समाजातले लेखक जेवढे सगळ्यांना माझी विनंती आहे, कधीतरी रोहिणी आयोग बघा ना तुमच्या नेटवर जाऊन, गुगलवर. मला असं वाटतं हे या गोष्टी आहे ना, तुम्ही अभ्यासायला कोणाला सांगायला पाहिजे. आता सध्या कंडिशन मध्ये जे लेखक आहेत ते सोडून द्या. माझे एक वैयक्तिक मत आहे, युवा पिढी जी इंस्टाग्रामवर, युट्यूबवर असते ना, त्यांना तुम्ही एक आवाहन करा की तुम्ही रोहिणी आयोग काय आहे, कर्पुरी ठाकूर काय आहे हे शोधा. ते कुठून आलं, वसंतरावजी नाईक साहेबांचा फॉर्म्युल्याचा आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युल्याचा नेमका कनेक्शन काय आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हरिभाऊ राठोड काय म्हणत आहे. असं बरोबर आहे. त्याच्यामुळे ना, म्हणून त्यांना आयोगाचं काही त्यांना लगेच टीका करतात. आयोग, अरे आयोग पडलेला आहे तिथे. पंतप्रधान म्हणाले, एक व्यक्ती गेली होती, पण ज्यांनी ते लिहिलं होतं तर म्हणे, ते म्हणाले की साहेब रोहिणी आयोग बहुत अच्छा है, इसमें कर दो आप, दबे पुछले लोगों को फायदा होगा. इसमें भटके, विमुक्त, 12 बोलदार, अति मागास ऐसा करो, 3-4 टुकड़े कर दो उसके, 27 के. तो उसके लिए तो हमने रोहिणी आयोग लाया था, लेकिन किसी की मांग नहीं है, किसी का बवाल नहीं है, कोई चर्चा नहीं है.
कोई मोर्चा आंदोलन नहीं है तो मैं कैसे सुमोटो कर दूं हे पंतप्रधान कोण आपले आताचे पंतप्रधान येस नरेंद्र मोदी म्हणून हे जे काल आलंय ना याची चर्चा झाली सगळीकडे. अच्छा माझ्या माध्यमातून मी लिहितो ना एकंदरीत आपलं असं त्यांच्याकडे जे इंटेलेक्च्युअल आहे त्यांनी ते बघितलं हरिभाऊ राठोड काय म्हणतो नेहमी काय त्यांनी त्याचा अभ्यास केला. रोहिणी आयोग आणि त्यानंतर ते याच्यावर आले. थर्ड सूची असं नाव दिलं ते पण आता म्हणायला लागले थर्ड सूची. मग आता तुमचं असं म्हणणं आहे का की हे जे आयोग स्थापन झालेलं आहे त्यामध्ये त्या आयोगाला आपण शिफारस करू शकतो की तुम्ही रोहिणी आयोगानुसार सगळे नॉट ओनली रोहिणी तुमचा नॉट ओनली कर्पूरी ठाकूर त्याच्यात खूप काही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हैदराबाद गॅजेट तुम्ही मागताय त्याचा अभ्यास करेल ते. नंतर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट 1956 त्याचा अभ्यास करेल. नंतर आपला हे सीपीएन बेरा त्याचा अभ्यास करेल. तर मी स्वतः कितीतरी रेफरन्स दिलेला आहे. याच्यामध्ये जस्टिस ईश्वरी आयोग त्यांनी काय म्हटलं, मंडल आयोगाने काय म्हटलं होतं की मंडल आयोगाने सांगितलं की या ज्या जाती आपलं नाव लिहिले तिथे म्हणजे या जाती खरं म्हणजे SC ST मध्ये असायला पाहिजे त्या पण त्या सुटल्या आहेत. तर आम्ही टेम्पररी त्यांना ओबीसी मध्ये घेतो तोपर्यंत तुम्ही तो करत नाही ते हे स्पष्ट आहे. मग ते मंडल आयोग बघावं लागेल. काका खालेलकर आहे म्हणजे सगळ्या आयोगाने बघितलं आणि शेवटी मुख्य कोणते आयोग सांगाल तुम्ही असे मुख्य एकदम मंडल आयोग आहे त्याची शिफारस आहे की यांना वेगळं आरक्षण द्या बरोबर. आणि ईश्वरय्या आयोग आहे ईश्वरय्या त्यांनी स्पष्ट म्हणजे मांडणी केलेली आहे. तर त्याच्यामुळे त्याचा सगळ्यांचा आधार घेऊन त्याचा अभ्यास करून हे आयोग सांगेल. मग माझ्यासारख्याचा अभ्यास काय मी काय सांगत होतो एवढे दिवस हरिभाऊ राठोडचं काय म्हणणे मला बोलवतील माझं ऐकून घेतील ते सगळं रेकॉर्डिंग करतील. मग मी काही पण हे जे आयोग आता जे स्थापन झालेलं आहे मग हे बाकीचे जेवढे आयोगांचा ते अभ्यास करत आहेत त्या आयोगांसारखं हे आयोग नामशेष राहिलं तर नाही ते ठरलंय आता उगीच आता हे बघा मागचे भीती म्हणत नाही भीती नाही एक मिनिट समजा असं काही झालं तर मोर्चे बघितले नाही का त्यांनी मोर्चे मग आम्ही शांत बसलो आहोत का आम्ही म्हणून तर हे आता कंटिन्युअस मी मोर्चे लावले ना. आता हे जाऊ दे आधी गोष्ट आणखी मोठी करणार आहे त्या दिवशी कधी त्या 17 तारखेला 19 तारखेला माझी मोठी गोष्ट आहे पुढे म्हणजे वाट पाहावं आंदोलन काय थांबा दिल्लीला घेऊन जाणार आहे आंदोलन. आणि देश पातळीवर लोकांना जागावून जसे तुम्ही जागे झाला तसं मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान हे जागे झाले पाहिजे ना. तिथे माझे हजारो कार्यकर्ते आहेत सगळ्या. मग कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही. आता हे थोडा थंडा बसत्यात मी का गेलो म्हटलं काय झालं किती करायचं तरी यांना काहीच समजत नाही चलण्यात जायचंय काय येईल. पण विश्वास काय होता लोक म्हणायचे ना रेणके आयोग मी दिसलो आरक्षण हरिभाऊ राठोड म्हणजे आरक्षण समीकरण झालं आरक्षण हरिभाऊ राठोड म्हणजे आरक्षण तर मग आता पण एक आशावादी होतो असं आमच्या घरामध्ये मी म्हटलं आरक्षण दिल्याशिवाय मी मरणार नाही. आरक्षण आणि मी दिल्याशिवाय म्हणजे बघा एक यवतमाळच्या भाषणामध्ये माझ्या तोंडून असं निघालं मी देणार आहे आरक्षण. लोकांना वाईट वाटलं ते याचं स्वतः याचं कारण काय मला माहित आहे. तुम्हाला हेच करावं लागेल थर्ड शेड्यूलच करावं लागेल. तुम्हाला वसंतराव नाईक पॅटर्नच घ्यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला आरक्षण देताच येणार नाही. तुम्ही डायरेक्ट शेड्यूल टाईम मध्ये टाकतो म्हणलं दॅट इज हायली इम्पॉसिबल. हैदराबाद गॅजेट फक्त एक नाम आहे ते निमित्त झालं यांना जागवण्यासाठी त्याच्यात काहीच नाही. बाकी सगळे पण मागताना असं म्हणतात. आता मी तुम्हाला सांगतो की बंजारा समाजातले जितकेही बाईट्स झाले असतील समजा मीडिया समोर ते युवा पिढी म्हणा किंवा कुठलेही नवीन नेते म्हणा लहान युवा नेते किंवा वरिष्ठ नेते ज्यांना जसं तुम्ही म्हणाले की चांगल्यांना आरक्षणाच्या बाबतीत कळत नाही तर त्यांची एकच बाईट असायची. मी पाहायचो इंस्टाग्रामवर युट्यूबवर तर ते एकच की आमची मागणी ही आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आम्ही तिकडे पण एका इकडे पण एका आमचा पहिरावा एक आहे आमची भाषा एक आहे हे फक्त एवढंच. पण आता तुमच्या बोलण्यावरून मला एवढं कळालं काही दिवसांनंतर की फक्त एवढं बोलून आरक्षण मिळणार नाही.
आणि हीच गोष्ट बौद्ध समाज, आदिवासी समाज हे सगळे म्हणत होते की तुम्हाला आरक्षण हे GR नुसार नाही तर BR नुसार मिळेल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार मिळेल. तर ती गोष्ट सुद्धा सत्य आहे आणि ते सुद्धा आपल्याला मार्ग दाखवतायत असं आपण समजू. हो नक्की. आणि आता माझ्या मते बिरसा मुंडांची जयंती सुद्धा येते 9 तारखेला, त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आदिवासी समाजाला. आणि मी स्वस्थ करू इच्छितो आदिवासी समाजाला. मी आजची नाही, केवढीची माझी फार पूर्वीची भूमिका आहे. माझ्या मोर्चामध्ये जी मागणी असायची ती अजून बघण्यासारखी आहे, माझ्याकडे अजूनही आहे. म्हणजे 99, 2000च्या मोर्चाची अनुसूचित जाती सारख्या सवलती आम्हाला द्या असं तर वाक्य वापरायचो. अनुसूचित जातीच्या सवलती नाही, त्यांच्या सारख्या हे शब्द मी वापरत होतो. त्यांच्यातून नाही तर त्याच्यामुळे निश्चितच मी आश्वस्त करू इच्छितो की आम्हाला तुमच्या ताटातलं काही नको, 7% तर नको. आम्ही उलट दुसरे 7% घेऊ, ते गोष्ट वेगळी आहे. पण आम्ही दुसऱ्या नावाने घेऊ, नाही तर आमचं नाव आहे ना शेड्यूल DNT, शेड्यूल DT, जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, दुसरं तिसरं शेड्यूल DT, डिनोटिफाईड ट्राईब, विषय संपला. म्हणून त्याला तिसरं नाव. गोष्टी अनेक लोकांना कळणार नाहीत हे मी निश्चितपणे सांगू शकतो. पण तुम्ही या गोष्टी समजून घ्या आणि हे आयोग जे 3 महिन्याचं जे वेळ मागत आहे या संबंधी सुद्धा आपण चर्चा केली. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत चर्चा करून खूप चांगलं वाटलं. आता याच्यातलं किती समाजापर्यंत जातं हे आपण त्यांच्यावर सोडू आणि जाईल त्यांना ते कळेलच. नाही गेलं तर ते करतील अभ्यास समजा समाजातील युवा पिढी. तर सगळ्या युवा पिढींनी हे बाईट पाहावी, हा इंटरव्ह्यू पाहावा बंजारा समाजाच्या विशेष करून, तर त्यांना हा विषय कळेल अशी एक अपेक्षा करतो. आणि तुम्ही आलात आज आणि त्या निरंजन नाईक साहेबांच्या माध्यमातून साहेबांची माझी भेट झाली. एक दुसरा प्रश्न, एक शेवटचा तुम्हाला विचारू इच्छितो मी की वसंतरावजी नाईक साहेबांना तुम्ही भेटलेला, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शैली तुम्ही बघितलेली आहे. निरंजन नाईक साहेब आणि वसंतरावजी नाईक साहेब यांच्यात तुम्हाला किती साम्य वाटतं? खूपच साम्य वाटतं. खूप साम्य, खूपच एकदम डिक्टो. आम्ही अभ्यासू आहे आणि खरोखर जे म्हणजे निरंजन असो किंवा आपल्या अविनाशजी असो यांना मी खूप जवळून बघतो किती दिवसापासून. बरोबर, तुमचे संबंध खूप. आणि कधी म्हणजे त्यांनी अंगात आणलेलं नाही की चिरंजीव आहे. एवढे साधे आणि सरळ. हे तर दोघे राजकारणात आले असते ना, या महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहिलं असतं. कदाचित आरक्षणाचं चित्र सुद्धा वेगळं राहिलं असतं. परंतु आता त्यांना राजकारणात काहीच हे नाही. फक्त ते मला म्हणाले की अरे बघ, माझ्या बाबाचं स्वप्न तुला राहिलेलं आहे, ते मला पूर्ण करायचं आहे, त्याच्यासाठी येतोय मी. मला राजकारणाची काही घेणं देणं नाही. बस बाबाचं स्वप्न काका म्हणायचं. काका वडिलांना ते काका म्हणायचं. काकाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि आपण करू. आणि मला विश्वास आहे, मी आपल्या माध्यमातून सांगतो की निश्चितपणे आरक्षणच नाही, अशी कितीतरी गोष्टी होणार आहे. आज देशात, महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशामध्ये बंजारा समाज आहे ना. काय मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ज्याचं जिसका कोई नहीं है उसका हरिभाऊ राठोड है. हे लोकसभेमध्ये बोलले लोक. तुम्ही घाबरायची गरज नाही, जिसका कोई नाही उसका हरिभाऊ आहे असं चालेल. त्यामुळे निश्चित आपल्याला तुम्ही आणि एक तर झालं ना, आता आंध्र कर्नाटकच्या लोकांना दाखले मिळायला लागले. आता अंदाजे मिळणार, प्रश्न नाही, मोठी गोष्ट झाली आहे. आणि आणखी याच्यापेक्षा खूप काही आहे, बजेट आहे, खूप काही योजना आहे काय. आणि त्याच्यामुळे विश्वास ठेवा तुम्ही. हे असं काही व्हॉट्सअपवर लिहून असं काही आरक्षण मिळत नसते. नाही, काही उपयोग नाही. त्यांना आपल्याला एका पद्धतीने जावं लागेल मार्ग. थँक्यू. चालेल, धन्यवाद, खूप धन्यवाद. चालेल, भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सेवालाल, जय भीम, जय बिरसा.